धाराशिव जिल्ह्यात सलगच्या पावसानं जो आहे तो सोयाबीन पीक हे पूर्णतः धोक्यात आलेलं आहे। सोयाबीन उत्पादक म्हणून धाराशिव जिल्हा पाहिला जातो। सोयाबीनच्या शेतात आहे, सोयाबीनची शेताची ही अवस्था आपण जर पाहिलं तर हे सोयाबीनचं पीक आहे, पूर्णतः पाण्यात गेलेलं आहे। ज्या सोयाबीनला पाणी देण्याची अडचण असते ते उभं पीक शेतकऱ्याचं जे आहे ते पाण्यात पाहायला मिळतं आहे। गेल्या 14 ऑगस्टला जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आणि 14 ऑगस्टपासून कमी अधिक प्रमाणात आजपर्यंत जो आहे तो पाऊस बरसत आहे। आणि सोयाबीनचं जर बघितलं तर सोयाबीनचं पीक पाण्यात असल्यामुळे याचा उतार कमी पडणार आहे। इथं या बाजूला जर बघितलं तर ही शेंगा आहेत। आता ह्या शेंगा एवढ्या जर पाण्यात असतील किंवा हे झाड जर पूर्ण पाण्यात असेल तर ह्याचं खरंच फळधारणा होणार आहे का किंवा याचं उत्पादन निघणार आहे का? आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी काहीतरी सोयाबीनचं पीक काढले, काय सांगा कसं झालं सोयाबीन हे? पाणीमुळे झालं, मुळ्या गेल्यात सगळ्या, सोयाबीनच्या शेंगा वाया चालल्यात पाणी जास्त होऊन। त्यामुळे भरपूर नुकसान आहे। कधी लागवड केली होती? ही 10 जूनला किती पडेल उतार? उतार 12-13 पडाय पाहिजे होता, पण लय झालं 5 ते 6 क्विंटलचा पडल, ती बी बळच। काय भाव आहे आता सोयाबीनला? आता काय भाव 4000 आहे। आता हे जर ही उतार कमी पडला झालं तर 3000 विकत नाही, 3000 विकत नाही। नाही विकत। मग काय करायचं सोयाबीनचं? काय करायचं आता शेतकऱ्यांनी, बिनीलाच आहे। जर अवस्था जर बघितली तर शेतकऱ्याची सोयाबीनच्या पिकाची आहे, कधी पावसाच्या थेंबासाठी असुसलेला हा शेतकरी असतो, मात्र आता शेतात पाणी झालंय आणि हे पाणी शेतात झालं नसून हे सगळं पूर्ण पीक उद्ध्वस्त करतंय। मग आता ह्या पाण्याचं करायचं काय? त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, हाशेगाव, कळंब, धाराशिव।